हॅलो एव्हरीवन. IBPS PO क्लर्क SOचा जो 1 एप्रिल 2025 रोजी रिझल्ट लागला, त्यामध्ये आपल्या क्लासचे टोटल 26 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. आणि यामध्ये आज आपल्यासोबत संदीप पाटील आहे. संदीपचं सिलेक्शन हे बँक ऑफ इंडिया यामध्ये IBPS क्लर्क याच्या थ्रू झालेलं आहे. त्याबद्दल त्याचे हार्दिक अभिनंदन. संदीपबद्दल सांगायचं झालं तर संदीपने MSc केलेलं आहे. MSc मॅथमॅटिक्समध्ये केलं आणि MSc कंप्लीट केल्या केल्या त्याने क्लास लावला होता 2022 साली. सो साधारण 2 वर्षामध्ये त्याचं फायनल सिलेक्शन झालेलं आहे. आणि MSc मॅथ्समध्ये केलं, पण मॅथ्सचा ॲक्च्युली किती उपयोग झाला तर तुम्हाला सांगेलच. त्यामुळे MSc खरंच करण्याची देखील गरज आहे की नाही हे देखील त्याने जरा एक्सप्लेन करावं. कारण बऱ्याच मुलांचं आजकाल असं होतं की BSc नंतर काय करायचं. सो BSc नंतर किंवा BCom नंतर बरीच मुलं काय करतात, MCom त्यानंतर MSc असे पर्याय निवडतात. आता निवडलं तर ठीक आहे, पण फक्त त्या बेसिसवर तर कुठे जॉब मिळणार नाही. मग त्यासाठीच एक तुम्ही दुसरा पर्याय, एक स्पर्धा परीक्षेचा देखील जर तुम्ही करणारच असला पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर, तर MSc करत करत जरी केला असला तर माझ्या मते हा फायदा झाला असता. आणि माझ्या मते संदीप देखील ॲग्री करेल, बरोबर ना? सो संदीपने फार मेहनत करून इथपर्यंत पोचलेला आहे. त्याची जर्नी ऐकण्यासारखी आहे. सो मी संदीपला रिक्वेस्ट करतो की त्याची ही जी जर्नी आहे ही तुमच्यासोबत शेअर करावी. प्रथम मी फ्युचरपूलचा खूप आभारी आहे. उपस्थित मान्यवर स्वप्नील सर असेल, निनाद माने सर असेल, यांचा सुरुवातीपासून खूप खूप आभारी आहे. मी खूप ऋणी आहे. तर माझ्या जर्नीबद्दल सांगायचं झालं तर मला शिक्षणाची जी आवड होती ती लहानपणापासूनच होते. अगदी शालेय जीवनापासून सुरुवातीपासूनच मी स्कॉलरशिपच्या ज्या एक्झाम असायच्या लहानपणी, NMS वगैरे असेल, त्या सगळ्या अटेम्प्ट करायचो. पण कधी मला स्कॉलरशिप वगैरे कधी भेटली नाही. तर सुरुवातीपासूनच मला म्हणजे मॅथमॅटिक्स खूप आवडायचं. त्यामुळं मी माझ्या शाळेमध्ये सरांशी बोलणं वगैरे असायचं की मॅथमॅटिक्स आवडते तर पुढे काय करायचं. माझं जे काही शिक्षण झालं होतं ते पूर्णपणे सर टोटली मराठी मीडियममधनं झालेलं 10वीपर्यंतचं शिक्षण. त्यामुळं मला सायन्सची वगैरे असं काय जास्त आवड नव्हती, पण मॅथमॅटिक्स सब्जेक्ट आवडत होता. त्यामुळे मी मॅथमॅटिक्ससाठी खास सायन्स निवडलं. मग कसं असते तर मराठी मीडियममधनं ज्यावेळी तुम्ही एखाद्या इंग्लिश मिडियममध्ये किंवा सायन्स मिडियममध्ये जाताय त्यावेळी तुम्हाला खूप काही झेलावं लागतं प्रॉब्लेम वगैरे. त्यावेळी मला सुरुवातीला एक 5-6 महिने खूप डिफिकल्टी झेलाव्या लागल्या की सायन्समध्ये गेलोय आपण, खरं आहे. तर मला वाटत होतं की त्यावेळी सोडूया आपण, तर नुसत्या मॅथमॅटिक्ससाठी आपण सायन्स घेणं हे चुकीचं आहे असं वाटत होतं. त्यानंतर नाही तर माहीत असते की प्रत्येक गोष्टीमध्ये अपयश असते, यश पण असते. मी खूप तयारी केली, परत सायन्समध्ये चांगले मार्क मिळवले. तर घरातल्यांचं चालू होतं की आहे आहे काहीतरी दुसरं काहीतरी कर, काहीतरी जॉब पाहिजे, हे सुरुवातीपासून घरातल्यांचं मत होतं. त्यानंतर मग म्हटलं की करूया ग्रॅज्युएशन करूया, नंतर मग कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी पुढे करूया, असं झालं. ग्रॅज्युएशनमध्ये गेलो, ग्रॅज्युएशन 3 वर्ष पूर्ण केलं, तरी काय माझा पत्त्या नव्हता. घरातले विचारत होते की काय जॉब करायचा आहे की काय करायचं आहे तुला, असं सारखं विचारायचे. मग त्यानंतर ठरवलं की नाही आता झालंय ग्रॅज्युएशन, स्पर्धा परीक्षेचं पुढे बघूया, MSc करूया. मॅथमॅटिक्स खूप आवडायचं मला. मग MSc मॅथमॅटिक्स केलं. तरीही माझं काय असं काय फिक्स नाही की काय करायला पाहिजे, की वाटतं तर पहिल्यांदा वाटतं की टीचरमध्ये करूया काय. तर माझं जे ग्रॅज्युएशन होतं पोस्ट ग्रॅज्युएशन ते कोविडमध्ये म्हणजे 2021ला त्यावेळी चालू होतं. आणि ज्यावेळी जेवढ्या काही व्हॅकन्सी येत होत्या त्यामध्ये खाली सरळ मेन्शन केलेलं होतं की जी कोविडमध्ये बॅच झाली आहे त्यांना तरी जॉबची काही फॅसिलिटी नाहीच आहे, असं सरळ मेन्शनच असायचं. त्यामुळं मग ठरवलं, म्हणलं की काहीतरी आपण दुसरं केलं पाहिजे वगैरे असं. मग माझी एक मैत्रीण होती, तिने तेच क्लास केला होता की तिला विचारलं की काय केलं पाहिजे. सुरुवातीला मी सर MPSCची तयारी करत होतो. एक 5-6 महिने मी त्याच्यात घालवलेत. की नंतर मग माझे जे सोबती होते त्यांच्याशी चर्चा केली.
म्हणजे ब्रदर वगैरे होते त्यांच्याशी चर्चा केली की ती प्रोसेस आहे ती मी जाणून घेतली. त्या प्रोसेसमध्ये मला जरासं निगेटिव्हपणा फील झाला, कारण की त्यांची रिझल्टची प्रोसेस म्हणा किंवा जे रिझल्ट लावण्याची किंवा जॉईनिंगची डेट वगैरे ह्या सगळ्या गोष्टींनी माझ्या मनामध्ये एक निगेटिव्ह भूमिका तयार झाली. त्यामुळे मी MPSC हे सोडून दिलं एक 5-6 महिन्यानंतर. आणि लगेच मी 2021 एंडिंग आणि 2022 ज्यावेळी मी पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये सेकंड इयरमध्ये होतो MSc ला, त्यावेळी मी फ्युचर क्लास जॉईन केला. मला बॅच घेण्यासाठी पण मला 1-1.5 महिना थांबावं लागलं सुरुवातीला, कारण बॅचेस आहे तुमच्या सर 3 महिने वगैरे अशा असायच्या फिक्स, तिकडे सांगली परत इकडं असं इचलकरंजी वगैरे. तर ज्यावेळी मी ॲडमिशनला आलो होतो त्यावेळी मैत्रिणींनी सांगितलं की क्लास असा असा आहे फ्युचर बोर्ड वगैरे, सगळं काय ठीक होतं. आलो भेटलो, सरांचं लेक्चर होतं, स्वप्नील सर इथं होते. मी फक्त डोकावून पाहून गेलो की त्यावेळी स्वप्नील सर खूप सुंदर दिसायचे. म्हटलं सर मी परत मी माझ्या मैत्रिणीला कॉल केला, सर खरोखर चांगलं शिकवतात की नाही ते मला सांग आधी. असं झालं. तर नाही सर, रिझनिंग वगैरे खरोखरच रिझनिंग म्हणा, कारण सगळ्यात सरांचा जो बॅकग्राऊंड होता तो मी तपासला. सरांनी पोस्ट पण काढल्या होत्या SBI PO वगैरे अशा, त्या सगळ्या चेक केल्या. असे झालं. तर मग निश्चित मी त्यानंतर ओळखलं की सरांमध्ये काय आहे ते मला समजलं. क्लास वगैरे जॉईन केला 2022 मध्ये. निनाद सरांनी पण आमच्या वेळी क्वांट आम्हाला 2 वेळा शिकायला भेटलं खरं तर. म्हणजे पहिला ऑफलाईन शिकायला मिळालं, त्यानंतर कोविडचं पुन्हा वारं आलं, त्यामुळं पुन्हा आणि ऑनलाईन आम्हाला शिकायला मिळालं. त्याचा खूप फायदा आम्हाला झाला त्यावेळी. तर कसं होतंय की आपण ज्यावेळी तयारी करतो कॉम्पिटेटिव्हमध्ये त्यावेळी अपयश हे प्रत्येक गोष्टीमध्ये असते. सुरुवातीपासूनच ज्यावेळी मी 2022 मध्ये क्लास जॉईन केला तर 7-8 महिन्यानंतर मला सर, मी IBPS PO ज्यावेळी एक्झाम दिली होती तर इंग्लिशमध्ये मला फक्त सर 0 मार्क होते सुरुवातीला, आणि मी एकदम डाऊनवर पोझिशनला गेलो होतो. तर खूप मला वाटत होतं की बँकिंग पण हे आपल्यासाठी नाहीच आहे असं वाटत होतं. मग माझं सौरभशी म्हणा किंवा तेजस वगैरे असं यांच्याशी बोलणं असायचं. तर त्यांना वाटत होतं, मग मी सांगत होतो की सौरभला नाही मला बँकिंग जमणार नाही, मी सोडून देतो वगैरे असं. तर त्यावेळी सौरभनं म्हणा किंवा माझ्या मित्रांनी मला खूप साथ दिली. सर आम्ही तिथे 3घे जण आम्ही बसायचो, कधी 4घे जण बसायचो, सौरभ, प्रवीण हुजरे, मी, तेजस माने वगैरे. तर त्याच्यामध्ये आम्ही फ्युचर आम्ही सगळे सिलेक्ट झालो. फक्त प्रवीण हुजरे राहिलाय, तो पण आता होईल थोड्या दिवसात. म्हणजे एका बेंचवर सर आम्ही जेवढे जण होतो तेवढे सगळ्यांचे रिझल्ट पॉझिटिव्ह आलेत. तर हे काय असं नाही की एका बेंचवर होते म्हणून आलेत. तर त्यामागचं आमचं कष्ट जे होतं ते सुरुवातीपासून होतं. निनाद माने सरांनी, तुम्हाला पण माहिती आहे की आम्ही क्लास संपल्यानंतरही आम्ही पूर्णपणे इकडे फ्युचर बोर्डला येत होतो. इथे येऊन स्टडी करायचो, दिवसभर आम्ही बसायचो, ग्रुप स्टडी करायचो. त्यामुळे ग्रुपचा आम्हाला खूप फायदा झाला होता त्यावेळी. कारण आम्ही फक्त अभ्यासाशी नाही तर प्रत्येकाचे रिझल्ट, कुणाचे वीक पॉईंट कसे आहेत वगैरे हे सगळे आम्ही तपासले होते. आणि त्यामुळे आम्हाला खूप फायदा झाला त्याचा. आम्ही फक्त एकामेकाला फक्त अभ्यासामध्ये मदत केली नाही तर इकॉनॉमिकली सगळ्यांना मदत केली, सगळ्यांचं दुःख वगैरे समजून घेतलं. अशा सगळ्या गोष्टी आमच्या घडत होत्या. तर बँकिंगमध्ये माझ्या आणि प्रवासामध्ये सांगायचं झालं तर 2022 मध्ये मला एकही प्री निघली नाही. तर मी पूर्णपणे खालच्या लो स्तराला गेलो होतो. तरीही मला सरांशी माझं पण बोलणं व्हायचं, मेसेज वगैरे पाठवायचो. कारण सरांशी बोलणं फोनवर कधी व्हायचं नाही, कारण सरांची लई मला भीती वाटायची. एवढे सिन्सिअर सर कसं फोनवर बोलायचं वगैरे असं सगळं चालायचं. त्यामुळे मेसेज फक्त करायचो. सर सांगायचे की असं असं कर, मॉक अशा दे वगैरे, अशा सगळ्या गोष्टी चालू होत्या. आता म्हणलं नाही तर 2023ला पुन्हा आपण ट्राय करूया. 2023 मध्ये पहिल्या IBPS क्लर्क असेल, RRB PO आणि RRB क्लर्क, ह्या तिन्ही ज्या एक्झाम होत्या ह्या तिन्ही एक्झाम पहिला मी फेल झालो. पुन्हा आणि मी पूर्णपणे खालच्या स्तरावर आलो होतो. तर खूप वाटत होतं की नाही आपल्याला काय हे पण आता क्षेत्र काही जमतच नाही वाटतं. मग एक रात्री 11:30 वाजले होते आणि मी स्वप्नील सरांना मेसेज केला होता की सर नाही असं असं झालंय, माझ्या तिन्ही एक्झाम प्री आहेत त्या काय निघल्या नाहीत आणि काय मला काय असं वाटत नाही की ह्यावेळी काय होईल. तर IBPS POची एक्झाम पुढे होती, IBPS PO. मग सरांना मेसेज केला की IBPS POचं, सरांनी मला सांगितलं की IBPS POचे तुझ्या मार्क आहेत तेवढ्या मला सगळ्या पाठव. सरांना सगळा डेटा तयार करून पाठवला की सरांनी त्यावेळी मला सांगितलं की IBPS PO तुझी ही फिक्स निघणार आहे प्री. मग मी गेलो आपला अंधनदीत आणि प्री देऊन आलो. प्री माझी निघली त्यावेळी, पहिलीच एक्झाम निघली IBPS PO प्री त्यावेळी 2023ला, बाकी कुठलीही निघली नाही.
ठीक आहे म्हणलं, झालं. मग पण सुरुवात सर मला एक गोष्ट आवडायची की सर जानेवारीपासून ते आपल्या जुलैपर्यंत ह्यामध्ये बँकिंगच्या एक्झाम सहसा कमीच असायच्या. तर त्यामध्ये सर सांगायचं की हा जो वेळ आहे तो पूर्णपणे शांततेचा वेळ आहे आणि ह्या वेळेमध्ये तुम्ही खूप स्टडी केला पाहिजे व्यवस्थित. ही गोष्ट मला पहिल्यापासून क्लास लावल्यापासून ही सर सांगत असायचे, मुलांना सांगत असायचे. ती गोष्ट माझ्या मनामध्ये अजून आहे. तर ती गोष्टीचं आम्ही पूर्णपणे पालन केलं. त्या दिवसामध्ये हे 4-5 महिने असतात ते आम्ही पूर्णपणे व्यवस्थित त्याचं नियोजन केलं. त्याचा फायदा आम्हाला खूप झाला. तर आता मग सांगायचं झालं की 2024चं वर्ष, तर ह्यावेळी ठरवलं की ह्यावेळी कुणाला काही चान्सच द्यायचा नाही बोलायचा, ह्यावेळी पोस्ट निघलीच पाहिजे. कारण घरातली पण खूप परिस्थिती पण आमची बघायला गेलं तर आम्ही तर दुर्गम भागातून आलेले एक विद्यार्थी आहे राधानगरीतील. म्हणजे जिथं अशी शाळाची व्यवस्था आहे की एक 15-20 मुलं प्रत्येक वर्गामध्ये असतात आणि त्याच्यातून शिक्षक पण सुरुवातीपासून असं आम्हाला सपोर्ट करतात की तुम्ही काहीतरी पुढे जाऊन शाळेचे नाव किंवा ह्या गोष्टी गावाचे नाव रोशन केलं पाहिजे, असं सुरुवातीपासून असायचं. तर 2024मध्ये माझी पहिली सर एक्झाम RRB PO होती, 4 ऑगस्ट. तो दिवस तरी मी कधी विसरू शकत नाही. तर अभ्यास वगैरे चांगला झाला होता. सगळ्यांना माहीत होतं की क्लास माझे मित्र म्हणा किंवा हे मॉक वगैरे पर्सेंटाईल 90-96 पर्सेंटाईल सगळ्याच काय चांगल्या क्वालिटी होत्या. त्यानंतर पण ज्यावेळी मी एक्झामला गेलो त्यावेळी मला ते प्रेशर हँडल झालं नाही RRB POचं. आणि RRB PO मी पुन्हा नापास झालो प्री. रात्रीचे 11 वाजले होते. इथे क्लासवर पलीकडे एकटाच बसलो होतो, रडत बसलेलो. काय सुचत नव्हतं काय करायचं काय नाही. पुन्हा मित्रांनी सावरलं, नाही हाय भावा पेपर आहेत अजून काय विषय नाही, करायचं आपण नियोजन चांगलं व्यवस्थित. मग 2-4 दिवसानंतर लगट RRB क्लर्क होती ती दिली, बिंदास्त पण दिली. कारण RRB क्लर्कचा मी काय विचारच करायला नव्हता. ती काय स्पीड असते सगळ्या गोष्टी असतात, म्हणलं RRB PO काढायची आपल्याला, असा विषय चालू होता. RRB क्लर्क निघाली, प्री निघाली. बाकी मग सगळ्या माझ्या ह्यावेळी प्री निघल्या. मेन्स पण IBPS क्लर्क सगळ्या मेन्स पण दिल्या मी ह्यावेळी. IBPS क्लर्कमध्ये आता फायनल रिझल्ट तुम्हाला बघायलाच मिळाला माझा, बँक ऑफ इंडियामध्ये झालेलं ते. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर मला सांगायचं आहे की तुम्हाला हे अपयश हे आपल्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीला येत असते, तर तुम्ही ते फेस केलं पाहिजे. तर माझं सुरुवातीने बघितलंस की मला इंग्लिशमध्ये 0 मार्क, त्याच्यापासून मी सुरुवात केली. तर ह्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये पण आल्या असतील. तुमच्या आयुष्यामध्ये फायनान्शियल डिफिकल्टी पण येतात आणि अभ्यासाव्यतिरिक्त पण येतात. ह्या गोष्टी मला पण झेलाव्या लागल्या. मला त्यामध्ये माझा मावस भाऊ असतील, तर सुरुवातीचा ज्यावेळी क्लास घ्यायचा होता त्यावेळीची फी असेल, माझ्या घरातल्यांनी मला खूप सपोर्ट केला. कारण आई वडील शिकलेले नव्हते, पण त्यांची जिद्द होती की मुलाने काहीतरी केलं पाहिजे. ही प्रत्येक आईवडिलाची इच्छा असते, ही गोष्ट होती. तर त्याच्यासाठी मला म्हणजे कोणत्याही मोटिवेशनची फक्त गरज नव्हती, तर मला फक्त मला परिस्थितीची माझ्या जाणीव होती, सगळ्या गोष्टीची जाणीव होती. आणि ज्यावेळी मी ॲडमिशन घेत गेलो, लहानपणापासून शाळेच्या जीवनापासून असेल, हायस्कूल असेल, त्या जीवनापर्यंत माझे जे गुरु होते ते त्या पद्धतीचे मला मिळाले. त्या पद्धतीने मला फक्त शिक्षणाबद्दल त्यांनी सांगितलं नाही, तर रिअल लाईफमध्ये जीवन तुझं कसं असलं पाहिजे, कशा गोष्टी केल्या पाहिजेस तू, ह्या सगळ्या गोष्टीचा मला जाणीव तिने करून दिली. मला माझ्या परिस्थितीची जाणीव करून दिली. त्यामुळे मी जी काय आहे आज ती माझ्या पूर्णपणे गुरुमुळे आहे. ही मला बोलायची संधी मिळते आता, ती माझ्या गुरुमुळे आहे. तर खूप भारी वाटते की आज मी इथे तुमच्यासोबत आहे. मला माझी पण इच्छा आहे की तुम्ही पण तुम्ही पण असं इथे येऊन तुमचं मत सादर करावं असं. तर तुम्हाला भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा येतेल्या. फायनल मेसेज सांगायचं झालं तर आपले काय बँकिंग जे आहे क्षेत्र आहे, तर याच्यामध्ये माझं एक वैशिष्ट्य होतं की म्हणजे आमचं जे ग्रुप होता त्यांचं वैशिष्ट्य होतं की कोणतीही एक्झाम सोडायची नाही. तर ह्या वर्षी मी सर 22 एक्झाम दिल्या होत्या टोटली सगळ्या. म्हणजे तुम्ही सांगितल्याप्रमाणे कोणतीही एक्झाम सोडायची नाही, ज्याच्यामध्ये IBPS पॅटर्न आहे ती कोणतीही एक्झाम तुम्ही सोडायची नाही असं ठरलं होतं. मग ते RRB ग्रेड बी असू दे, RBI ग्रेड बी असू दे, किंवा RRB PO, IBPS PO, SBI PO कोणती पण असू दे, किंवा SSC CGL असू दे, जरी आपला तिकडचा अभ्यास नसला तरी मी कोणत्याही एक्झाम सोडल्या नाहीत, सर्व एक्झाम दिल्या. भलं त्या आपल्याला नाही निघल्या, व्हॅकन्सी मॅटर करत नाही, 1-2 व्हॅकन्सी असल्या तरी पण आम्ही सगळं फॉर्म भरलं. हा माझा एक होता, चांगला होता पॉईंट होता की त्याच्यामध्ये कसं झालं की एक्झाम प्रत्येक महिन्याला असायची, त्यामुळे मी सातत्याने अभ्यासामध्ये असायचो. ह्या गोष्टी घडत होत्या, कारण करंट अफेअर्स महत्त्वाचं होतं, त्या गोष्टी होत्या. परत इंग्लिश म्हणा, क्वांट म्हणा, रिझनिंग म्हणा, पूर्णपणे सातत्याने अभ्यासामध्ये होतो. ह्या गोष्टी घडत होत्या. थँक्यू. तर संदीपने आपली जर्नी
छान अशी आपल्या समोर मांडलेली आहे. यामध्ये त्याने सुरुवात सांगितली की त्याला मॅथ्सची आवड होती आणि मॅथ्सच्या आवडीमुळेच त्यानं मराठी मीडियममधून जर एज्युकेशन झालं असलं 10वीपर्यंत, 11वी-12वीला सायन्स घेतलं आणि ऑफकोर्स सुरुवातीला त्याला खूप स्ट्रगल करावं लागलं, पण चांगले मार्क्स मिळवले आणि मग शेवटी BSc त्यानंतर MSc केला आणि मग प्रिपरेशन स्टार्ट केला. सो प्रिपरेशन स्टार्ट करताना त्याने एक फार महत्त्वाची गोष्ट सांगितली की तुमचा ग्रुप स्टडी, तुमचा ग्रुप हा खूप खूप मॅटर करतो. जर पॉझिटिव्ह माइंडेड लोक एकत्र आली तर काहीतरी पॉझिटिव्हच बाहेर पडतं. त्यामुळे तुमचा ग्रुप हा जो आहे हा चूज करताना फार काळजीपूर्वक तुम्हाला हा ग्रुप चूज केला पाहिजे. आता याने तर सांगितलं की चौघे एकत्र बसायचे, चौघांचं देखील सिलेक्शन झालं. फक्त संदीपच नाही तर असे भरपूर एक्झाम्पल आहेत जी मुलं एकत्र अभ्यास करत होती, त्या सगळ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो की आपल्या इचलकरंजीला ब्रांचला एक 15 मुलं एकत्र अभ्यास करायची आणि अगदी मी तुम्हाला सांगतो की दिवाळीच्या दिवशी मी गेलो होतो क्लासवर, तर ती सगळीजण तिथं बसून अभ्यास करत होती, 15 जण. त्यावेळी मी त्यांना तिथं बोललेलं तुमच्या सगळ्यांचं सिलेक्शन होणार आणि त्या सगळ्यांचं सिलेक्शन झालं देखील. सो सांगण्याचा उद्देश हा आहे की तुमचा ग्रुप फार मॅटर करतो. जर कोण निगेटिव्हिटी फील करत असेल तर बाकीचे मित्र त्याला समजून घेतात. त्यामुळं आपण एक या प्रोसेसमध्ये राहतो. अजून एक फार महत्त्वाची गोष्ट मला आवडली ती म्हणजे त्याने सांगितलं की तो इतका एक्झाम दिला, फेल झाला आणि फेल झाल्यावर तो रडला. मी सांगत असतो बघा की फेल झाल्यानंतर तुम्हाला सहानुभूती देणारे भरपूर लोक भेटतील, होईल रे होईल रे, पण तुम्हाला वाईट वाटलं पाहिजे, तुम्ही रडलं पाहिजे. हे ज्यावेळी तुमच्याकडनं होईल त्यावेळी हे लक्षात येतं की तुम्ही इमोशनली इन्व्हॉल्व आहात या गोष्टीमध्ये. सिलेक्शनसाठी तुम्ही सिरियस आहात, तुम्ही खरंच रडला पाहिजे. जर सिलेक्शन झालं नाही, मार्क्स कमी पडले आणि तुम्हाला काही वाटत नसेल तर आय थिंक तुम्ही अजूनही प्रिपरेशनमध्ये इमोशनली इन्व्हॉल्व नाही आहे. इमोशनली फिजिकली ज्यावेळी तुम्ही यामध्ये इन्व्हॉल्व होता त्याच वेळी असा हा चांगला रिझल्ट येतो. आणि दुर्गम भागातून आलेला आहे, स्वतःच्या परिस्थितीची जाणीव आहे. जी मुलं दुर्गम भागातून येतात, स्वतःच्या परिस्थितीची जाणीव असते, ती मुलं रिझल्ट देतात. हा माझा आतापर्यंतचा तरी एक्सपिरियन्स आहे आणि संदीप त्याला एक्सेप्शन नाही आहे. त्यामुळं खूप छान असं त्याने सांगितलं. तर संदीप, कॉंग्रॅच्युलेशन आणि तुझ्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.